आता त्या राजकुमारीला मुक्ती मिळेल. आपण 7ही देवांना प्रसन्न करून घेतलंय ना. वारा सुटला. ऐकलंय का राजकुमारी आदिती? आता आपण यशस्वी झालोय. आपण मुलीच्या हक्काची लढाई जिंकलोय. आता आपण 7ही देवांना प्रसन्न करून घेतलंय. तुला, तुझ्या आई बाबांना आता मुक्ती मिळणार. तू आनंदी आहेस ना? कुठे आहेस राजकुमारी आदिती? राजकुमारी आदिती, आईची मी लाडकी, बाबाची सोनपरी. आईची मी लाडकी, बाबाची सोनपरी. माझी कहाणी अधुरी, राजकुमारी, मी एक राजकुमारी. आईची लाडकी, बाबाची सोनपरी. आईची लाडकी, बाबाची सोनपरी. माझी कहाणी अधुरी, मी एक राजकुमारी. माझी कहाणी अधुरी, मी एक राजकुमारी. वंशाचा दिवा तो राजकुमार, मग राजकुमारी कशाला हवी? मुलीच्या हक्काची, मुलीच्या प्रेमाची, देवा बनव दुनिया नवी. आईची मी लाडकी, बाबाची सोनपरी. आईची मी लाडकी, बाबाची सोनपरी. ही आवाजात तेच दुःख का? कशासाठी? मुक्ती मिळाली, मोक्ष नाही. मोक्ष? अगं मोक्ष काय? तुला एक मुलगी म्हणून जन्माला यायचंय. या दुनियेत आता मुलीला ओझं मानलं जात नाही. मुलगी असणं एक सौभाग्य आहे. हो ना आदिरा? असं असेल तरच मुलगी म्हणून पुन्हा देवाला हाच जन्म मागेन. आदिरा, ए आदिरा, ये ना. जा बाळा जा. आदिरा, तुला सगळे सुख मिळो. तू खूप गोड आहे. आदिरा, तुला माहिती आहे तू मला मुक्ती मिळवून दिलीस, माझ्यासाठी देवांना प्रार्थना केलीस. 7ही देवांचे आशीर्वाद मिळवून दिलेत, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आदिरा, तू खूप गोड आहे. आदिरा, तुला माहिती आहे तुझ्यासाठी माझ्याकडे गिफ्ट आहे. पण त्यासाठी तुला काय करायचंय माहिती आहे? डोळे बंद करायचे. केलेत ना? हात वरती कर. ठीक आहे. आदिरा, डोळे उघड. ही तुझ्यासाठी पेन्सिल. आदिरा, तुला माहिती आहे ही पेन्सिल साधारण नाहीये. ही एक परीची पेन्सिल आहे. ह्या गड परीसाठी माझ्याकडून. माहिती आहे ही जादूची पेन्सिल आहे. याने काय होणार माहिती आहे तुला? याने तू जे ड्रॉइंग काढशील, म्हणजे जे चित्र काढशील ना, ते डायरेक्ट तुझ्या लॉलीपॉप काढशील ना, तर तुझ्यासाठी लगेच लॉलीपॉप येणार. तू लॉलीपॉप काढणार आणि तुझ्यासाठी लॉलीपॉप येणार. तू जे काय काढशील, हो मी तुझ्यासाठी दिलंय ना आदिरा, तू ड्रॉ करायचं. लॉलीपॉप बनवू? ठीक आहे, तुला आज मी लॉलीपॉप बनवते. पण आदिरा, एक नेहमी लक्षात ठेवा, जे काही मागशील ते प्रामाणिक हेतूने मागायचं. कारण कोणतीही गोष्ट
गोष्टीचा अतिरेक जर झाला ना तर ती विनाशाकडे नेते. तुला जे पाहिजे ते दुसऱ्यांच्या पण सुखासाठी मागायचं, कोणाला दुःख देण्यासाठी काहीच मागायचं नाही. हा, ठीक आहे.